नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का ज्यांनी कधी तुमचा खूप मान केला, आदर केला, तेच लोक आज तुम्हाला दुर्लक्ष करतात. जिथे तुम्ही बसलात की वातावरण बदलायचं, आज तिथे तुमच्या उपस्थितीचंही कोणी भान ठेवत नाही. मनाला खूप लागते ही गोष्ट, नाही का? मग प्रश्न पडतो, मी चुकलो कुठे? माझा सन्मान का कमी झालाय? मित्रांनो, मान सन्मान हा कुणी कायमचा देत नाही. तो आपल्या वागण्या, बोलण्यावर अवलंबून असतो. पण चांगली बातमी ही आहे, गेलेला मान सन्मान पुन्हा मिळवता येतो. फक्त काही सवयी बदलायची गरज असते. आज मी तुम्हाला अशाच 6 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आयुष्यात लागू केल्या तर लोक पुन्हा तुम्हाला आदर देऊ लागतील. नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे आपण स्वतःलाच कमी लेखतो आणि तरीही अपेक्षा ठेवतो की इतरांनी आपल्याला मान द्यावा. पण हे कधीच घडत नाही, कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखत नाही त्याला जगही गंभीरपणे घेत नाही. म्हणून सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिका. तुमचे निर्णय योग्य आहेत यावर विश्वास ठेवा. कोणाच्याही मागे विनाकारण धावू नका आणि जे चुकीचं आहे त्याला ठामपणे नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. स्वतःच्या विचारांना आणि भावनांना महत्त्व दिलं तरच इतर लोकही तुम्हाला महत्त्व देतील. लक्षात ठेवा, स्वाभिमान ही कमजोरी नाही, तर तीच तुमची खरी ताकद आहे. ज्याला स्वतःची किंमत कळते त्याची किंमत जग आपोआप ओळखू लागतं. नंबर 2, जास्त उपलब्ध राहणं बंद करा. आपण अनेकदा असं समजतो की सगळ्यांसाठी नेहमी उपलब्ध राहिलो, प्रत्येक कॉल लगेच उचलला आणि प्रत्येक मेसेजला तत्काळ उत्तर दिलं तर लोक आपल्यावरती जास्त प्रेम करतील आणि आपली किंमत वाढेल. पण वास्तव अगदी उलट असतं. जो माणूस नेहमीच उपलब्ध असतो त्याची सवय लागते आणि हळूहळू त्याचं महत्त्व कमी होत जातं. उलट जो माणूस थोडा स्वतःच्या वेळेला प्राधान्य देतो, प्रत्येक वेळी लगेच प्रतिसाद देत नाही, त्याच्याकडे लोक अधिक आकर्षित होतात. याचा अर्थ लोकांना दुर्लक्ष करणे नव्हे, तर स्वतःच्या वेळेची आणि आयुष्याची किंमत समजून घेणं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लगेच होकार देऊ नका. स्वतःसाठी वेळ ठेवा आणि तुमच्या वेळेचं महत्त्व जाणून घ्या. लक्षात ठेवा, तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. तो सगळ्यासाठी मोफत देऊ नका. नंबर 3, बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवा. काही लोक सतत मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण प्रत्यक्षात काहीच करून दाखवत नाहीत. त्यामुळे हळूहळू लोक त्यांना गंभीरपणे घेणं बंद करतात. त्यांचा मान कमी होतो. या उलट जे लोक शांत राहून आपल्या कामावर लक्ष देतात आणि परिणामातून स्वतःला सिद्ध करतात, त्यांचा आदर आपोआप वाढतो. म्हणूनच मी हे करेन, ते करेन असं बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्षात करून दाखवा. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या गोष्टीत यश मिळवलं तर लोक तुमच्याकडे आपोआप लक्ष देतील आणि तुमचं कौतुक करतील. जास्त बोलण्यापेक्षा कमी बोला, पण जे बोला ते पाळा. यामुळे तुमच्यावरती लोकांचा विश्वास बसतो. लक्षात ठेवा, शब्दांनी नाही तर कृतीनेच माणूस मोठा ठरतो आणि खरी ओळख निर्माण होते. नंबर 4, स्वतःमध्ये सुधारणा करा. जर तुम्ही आयुष्यात तिथेच थांबलात जिथे आधी होता, तर लोकही तुम्हाला तिथेच पाहतील आणि तुमच्याबद्दलची त्यांची मतं बदलणार नाहीत. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करता, त्या क्षणापासून लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. म्हणून सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. नवीन स्किल शिका, चांगली पुस्तकं वाचा, तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा. हे सगळं केल्याने तुमच्यात एक सकारात्मक बदल दिसू लागतो. जेव्हा लोकांना जाणवतं की हा माणूस आता आधीसारखा नाही, तो सुधारलाय, प्रगती करतोय, तेव्हाच त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आपोआप वाढतो. लक्षात ठेवा, तुमचा विकास हा तुमच्या मान सन्मानाशी थेट जोडलेला असतो. तुम्ही जितके स्वतःला सुधाराल तितकी तुमची किंमत आणि ओळख समाजात वाढत जाईल. नंबर 5, लोकांना खुश करणं बंद करा. अनेक वेळा आपण सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःलाच विसरतो.
प्रत्येक गोष्टीत हो म्हणणं, कोणाच्याही मनाला लागू नये म्हणून स्वतःच्या भावना दाबून ठेवणं आणि सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं, ही सवय हळूहळू आपला मान कमी करते. कारण अशा वेळी लोक आपल्याला समजून घेण्याऐवजी आपला फायदा घ्यायला लागतात. ते आपल्याला यूज करतात, पण मनापासून आदर करत नाहीत. म्हणून गरज असेल तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. स्वतःच्या विचारांसाठी आणि हक्कासाठी उभं राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या मतांवरती ठाम राहिलात तरच लोक तुम्हाला गंभीरपणे घेतील. लक्षात ठेवा, स्वतःचा आदर करणं म्हणजे कोणाला दुखावणं नव्हे, तर स्वतःची किंमत जपणं आहे. जो माणूस स्वतःसाठी उभा राहत नाही, त्याच्यासाठी इतर कोणीही उभं राहत नाही. त्यामुळे स्वतःला प्राधान्य देणं शिका. नंबर 6, शांतता आणि संयम ठेवा. अनेक वेळा आपण परिस्थिती न समजता पटकन प्रतिक्रिया देतो. कोणी काही बोललं की लगेच उत्तर देणं, रागाच्या भरात निर्णय घेणं किंवा भावनेत वाहून जाणं, यामुळे आपली इमेज खराब होते आणि लोक आपल्याला कमी समजू लागतात. पण जो माणूस प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही, शांत राहतो आणि विचार करून बोलतो, तो जास्त प्रभावशाली वाटतो. कारण त्याच्याकडे स्वतःवरती नियंत्रण असतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात चांगलं उत्तर असतं. संयम ठेवल्याने तुम्ही चुकीच्या गोष्टी टाळू शकता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती तुमची ताकद आहे. जो स्वतःच्या भावना कंट्रोल करू शकतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत आणि आदरणीय व्यक्ती बनतो. तर मित्रांनो, या होत्या त्या 6 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमचा गेलेला मान सन्मान पुन्हा मिळवून देऊ शकतात. लक्षात ठेवा, आदर हा कोणाकडून मागून मिळत नाही, तो आपल्या वागण्या बोलण्यातून आणि सवयीमधून कमवावा लागतो. आजपासून या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यात आणायला सुरुवात करा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण जसं जसं तुम्ही बदलाल तसं तसं लोकांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलताना तुम्हाला नक्की जाणवेल. कधीच स्वतःची किंमत कमी करू नका, कारण तुमचं महत्त्व तुम्हीच ठरवता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.